आज मी तुम्हाला झटपट असं बीटरूटचं लोणचं बनवून दाखवणार आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। पहिलं तेल आपल्याला थोडंसं टाकायचं, एक छोटा एक चमचा टाकायचा आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे बीटरूट टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचे। आता हे सॉफ्ट झालेत बघा, आता हे मी काढून घेते। तेल टाकायचे आपल्याला 2 ते 3 चमचे, गरम होऊन देऊया। त्यामध्ये बघा छोटा एक चमचा टाकायची मोहरी, त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा छोट्या आकाराचं जिरं, आता ह्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर आणि ह्यात टाकायचे कढीपत्ता। आता कढीपत्त्याचे बघा असे मी तुकडे करून घेतलेले आहेत। आता त्यात टाकणारे बघा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। आता हे पण परतून घेऊया। आता त्यात टाकणारे 3 हिरव्या मिरच्या आणि 1 मिनिटभर परतून घेणार आहे। त्यात टाकायचं आपल्याला हे बीटरूट आणि ह्याच्यामध्ये एक 2 मिनिटं परतून घ्यायचे मीडियम गॅसवर। तर ह्याच्यात घेतलेली आहे थोडीशी हळद, छोटा 1 चमचा धने पावडर, छोटा 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर। हा तिखटवाला मसाला आहे छोटा 1 चमचा आणि कलरवाला मसाला आहे 1 चमचा। सगळे चमचे छोट्या आकाराचे ते टाकून घेऊया आपण। ही बीटरूट आहेत ना, हे चांगले परतून घ्यायचे। तुम्ही कमी परतले तर थोडेसे कडक राहतील। ह्यात टाकणारे थोडंसं मी काळं मीठ आणि थोडंसं टाकायचं साधं मीठ, मिक्स करून घेऊया। आता काय करणार आहे माहिती आहे का, गॅस करणार आहे बंद आणि त्यात टाकणारे 2 चमचे बघा विनेगर, ह्याच्यामध्येच आपल्याला ठेवायचे, थंड होऊन द्यायचे एकदम। किती मस्त असं झटपट असं लोणचं बनवून दाखवलेलं आहे।